नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। आता सरकारने ज्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी एकूण 3000 रुपये दिले जाणार आहेत, तर त्या महिलांसाठी या दोन अटी घातलेल्या आहेत। त्या जर महिलांनी या अटी पूर्ण नाही केल्या तर त्यांना सुद्धा, ज्या महिलांचे फॉर्म अपात्र यादीमध्ये आहेत त्या महिलांना सुद्धा अपात्र यादीमध्ये नोंदवलं जाणार आहे। त्याच्यामुळे तुमचा फॉर्म जर पात्र झाला असेल आणि तुम्हाला मेसेज आलेला असेल की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर त्या महिलांनी लगेच या दोन अटी पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून 17 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होतील आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ अगदी सुरळीतपणे घेता येईल। परंतु ज्या महिलांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत, रिजेक्टेड झालेले आहेत, त्या महिलांसाठी सुद्धा मोठी अपडेट आहे। तर त्या महिलांनी सुद्धा या दोन अटी पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 17 ऑगस्ट रोजी एकूण 3000 रुपये भेटले जातील। तर सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते बघून घेऊयात। तर सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। तर ज्या महिलांचे फॉर्म 31 जुलैपर्यंत भरले गेलेले आहेत, अशा महिलांना 17 ऑगस्ट रोजी एकूण 3000 रुपये दिले जाणार आहेत। परंतु त्यांनी जर या अटी दोन पूर्ण नाही केल्या तर त्यांना सुद्धा अपात्र यादीमध्ये नोंदवलं जाणार आहे। तर बघू शकता, एकंदरीत ज्या महिलांनी फॉर्म 31 जुलै नंतर भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म 14 ऑगस्टच्या रात्री 12च्या आधी पात्र ठरला, तर अशा महिलांना 17 ऑगस्टच्या रात्री किंवा सकाळी दोन्ही टायमिंगमध्ये कधी पण मेसेज येऊ शकतो। जो मोबाईल नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला होता त्याच नंबरवरती तुम्हाला हा मेसेज येणार आहे। परंतु ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांनी सुद्धा मोठी अपडेट आहे, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी अगदी सविस्तर कळतील आणि तुमचा फॉर्ममध्ये काय चुकलं आहे। ज्या महिलांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत, रिजेक्टेड आहेत, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर लाडकी बहीण योजनेमध्ये दोन अटी घातलेल्या आहेत। आता या दोन अटी कशामुळे घातलेल्या आहेत, कारण भरपूर अशा महिला आहेत की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्र अपलोड केलेले आहेत, म्हणजेच त्या योजनेमध्ये बसत नाही तरी पण त्यांनी एडिट करून फॉर्म भरलेला आहे। तर त्यांच्यामुळे जे खरी लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत नाही। तर ही योजना पोहोचावी याच्यासाठी सरकारने आता दोन अटी घातलेल्या आहेत, जेणेकरून ज्यांचे रेशन कार्ड पिवळे आहे, केसरी आहे, अशा महिलांपर्यंत पूर्णपणे ही योजना अगदी सविस्तर पद्धतीने त्यांच्या खात्यावरती 3000 रुपये कशा पद्धतीने जमा करता येतील त्याच्यासाठी दोन अटी आहेत। तर बघू शकता, या अटींमध्ये ज्या महिलांचे फॉर्म 31 जुलैपर्यंत भरलेले आहेत आणि 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत पात्र ठरलेले आहेत, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा फॉर्म कधी जरी पात्र ठरलेला असेल, परंतु 14 तारखेच्या आधी पात्र ठरलेला पाहिजे, तरच तुम्हाला 17 ऑगस्ट रोजी एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्याच्याच खाली बघू शकता, ही आहे दुसरी अट, अगदी महत्त्वाची अट आहे, त्याच्यामुळे नीट बघा आणि सविस्तर पद्धतीने चेक करा की तुम्ही या अटी पूर्ण केलेल्या आहेत की नाही। जर केल्या नसतील तर लगेचच्या लगे करायच्या आहेत। तर दुसऱ्या अटीमध्ये ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे, म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे। तर या झाल्या दोन अटी, या दोन अटी पूर्ण केल्यावर तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत। तर बघू शकता, एकूण 3000 रुपये फक्त याच महिलांना मिळणार आहेत। आता या कोणत्या महिला आहेत, कोणी अगदी सविस्तर पद्धतीने फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर भरपूर महिलांनी फॉर्म वेबसाईट पोर्टलवरून भरलेले आहेत, सोबतच नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेले आहेत। परंतु ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत अशाच महिलांना 17 ऑगस्टला एकूण 3000 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, एक चुकीची बातमी तयार केली होती की ज्या महिलांचे फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेले आहे फक्त त्याच महिलांना 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये दिले जाणार आहेत। परंतु असं काही नाही, ज्यांचे फॉर्म वेबसाईट पोर्टलवरून भरलेले असू द्या किंवा नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेले असू द्या, तरी पण तुमच्या खात्यावरती 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा केले जाणार आहेत। सोबतच बघू शकता, फॉर्म पेंडिंग आहे, रिजेक्टेड आहे आणि रिव्ह्यू मध्ये आहे, तर अशा महिलांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर राज्यातील भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत, OTP व्हेरिफिकेशन आहेत आणि इन रिव्ह्यू आहेत, सोबतच इन पेंडिंग सुद्धा आहेत। तर अशा महिलांनी आपल्या फॉर्मचा सध्याचा स्टेटस चेक करायचा आहे
आणि जर अजूनही तो स्टेटस तसाच असेल तर आपला फॉर्म दुरुस्त करायचा आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल किंवा रिव्ह्यूमध्ये असेल तर तुमचा फॉर्म अजूनही चेक केलेला नाही, कारण तुमच्या अगोदर जे फॉर्म भरलेले आहेत ते अगोदर चेक केले जातील, त्याच्यानंतरच तुमचा फॉर्म चेक केला जाणार आहे। आता रिजेक्टेड, कोणत्या महिलांचा फॉर्म रिजेक्टेड केलेला आहे, तर ज्या महिलांनी जिथं आधार कार्ड अपलोड करायचं होतं तिथं आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या होत्या, परंतु भरपूर अशा महिला आहेत की त्यांनी एक बाजू अपलोड केलेली आहे, जी आपली फ्रंट साईडची जी बाजू असते ती अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्टेड केलेला आहे। आणि जर तुम्ही अगदी सविस्तर फॉर्म भरलेला असेल परंतु तरी रिजेक्टेड आलेला असेल तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये चेक करायचं आहे। जिथं तुम्हाला रिजेक्टेडचा ऑप्शन दाखवत असतो त्याच्याच खाली चेक करायचं आहे की तिथे एक कारण लिहून आलेलं असतं की तुमचं आधार कार्ड चुकीचं आहे किंवा काहीतरी चुकीचं आहे असं काहीतरी कारण लिहिलेलं असतं, ते दुरुस्ती करायचं आहे। म्हणजेच एडिट नावाच्या ऑप्शनवरती दाबायचं आणि जी चूक सांगितली आहे ती चूक आपल्याला दुरुस्ती करून घ्यायची आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, इन रिव्ह्यू, भरपूर महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू आहेत, तर अशा महिलांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर ज्या महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू आहेत तर त्यांनी आपले कागदपत्र अगदी सविस्तर आणि अचूक पद्धतीने भरले आहेत का हे चेक करायचं आहे, आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म चेक केला जाईल त्याच्यानंतरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहे। आता सोबतच बघू शकता 4500 रुपये कोणाला मिळणार आहे। आता 17 ऑगस्ट रोजी भरपूर महिलांना मिळणार आहेत, म्हणजे जे पात्र ठरलेले आहेत त्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये मिळणार आहेत, परंतु 4500 रुपये कोणाला मिळणार आहे, तर लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांचे फॉर्म अपात्र ठरलेले आहेत, परंतु 17 ऑगस्ट नंतर त्यांचे फॉर्म एडिट करून पात्र ठरतील अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत पात्र ठरतील अशा महिलांना 17 ऑगस्ट रोजी पूर्णपणे 3000 रुपये रक्कम दिली जाणार आहे, परंतु ज्या महिलांचे फॉर्म 17 ऑगस्ट नंतर पात्र ठरतील तर अशा महिलांना 4500 रुपये दिले जाणार आहेत। मग ते फॉर्म 18 ऑगस्टला पात्र होऊ द्या, 20 ऑगस्टला होऊ द्या किंवा 31 ऑगस्टला होऊ द्या, कधी जरी त्यांचे फॉर्म पात्र झाले तरी पण त्यांना 4500 रुपये दिले जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरूनच आपल्याला जे अटी घातलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत। तर आधार कार्ड लिंक नाही, आता आधार कार्ड कशाला लिंक करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत परंतु त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे, अन्यथा तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत। तर बघू शकता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तर ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत अशा महिलांना 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये दिले जाणार आहेत। आता हे 3000 रुपये कुठले आहेत, जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचे 3000 रुपये दिले जाणार आहेत, परंतु त्यांनी जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नाही तर त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा केले जाणार नाहीत, त्यांना सुद्धा 17 ऑगस्ट नंतरच पात्र फॉर्म ठरला आहे असं घोषित केलं जाईल आणि त्यांना सुद्धा 4500 रुपये 17 ऑगस्ट नंतर दिले जातील। जर तुम्हाला 17 ऑगस्ट रोजी तुमच्या अकाउंटवरती पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। सोबतच बघू शकता आधार कार्ड तुमचं लिंक नसेल तर काय करायचं, तर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या माही सेवा केंद्र असेल किंवा जवळचं कम्प्युटर सेवा केंद्र असेल त्यांच्याकडे जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, कारण राज्यातील 35 लाखापेक्षा जास्त महिलांचे खाते आधार कार्डशी लिंक नाही, त्याच्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा आणि 17 ऑगस्ट रोजी तुमच्या अकाउंटवरती एकूण जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांची रक्कम जमा केली जाणार आहे। जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नाही तर तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत। जरी तुम्ही बँक खाते दिले असेल, IFSC कोड दिलेला असेल, जरी अनेक डॉक्युमेंट दिले असतील तरी पण जमा होणार नाहीत, कारण सर्व पैसे आधार कार्डच्या द्वारेच तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। जर माहिती आवडली असेल तर नक्की मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की